आणि तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून भैरीबुवाचं दर्शन घेऊन त्याचे आशीर्वाद घेऊन चिपळूण येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही करतोय। कालपर्यंत 2 टप्प्यामध्ये खळा बैठका झाल्या, गाव भेटी झाल्या आणि खूप आनंदित आहे। इंडिया आघाडीचे सर्वच पदाधिकारी हे लोकांपर्यंत जात आहेत, सांगतायत आणि गावागावातून उत्स्फूर्त असा जो प्रतिसाद आशीर्वाद रूपी प्रतिसाद मिळतोय हे पाहिल्यानंतर 1001% खासदार म्हणून मी निवडून येणारच आणि त्या पद्धतीचा आशीर्वाद मला मतदारांचा आहे। फार मी काय गांभीर्याने घेत नाही, तर जो कोण येईल त्याच्यासमोर लढायचं आहे। कोणी येऊ, सगळ्यांनी मिळून जरी ते नाचायचे ते प्रयत्न केला तरी शिवसेना आणि आघाडीचे पक्ष आणि कार्यकर्ते सक्षम आहेत। शिंदेच्या शिवसेनेमधील काही खासदारांना आपल्या खासदारकीपासून वंचित राहावं लागलेलं आहे, जसं भावना गवळे असते, काय सांगाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुलाचाच खासदारकीचा अजून पत्ता क्लिअर झालेला नाही आहे, अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे। आता तर हा ट्रेलर आहे, विधानसभेला एकमेकाच्या उरावरच बसणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।